श्रीराम जय जय राम। 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। महिला मंडळाला विनंती आहे ते एका ठिकाणी जमा करा, फक्त प्रवचन संपल्यानंतर करा। बस आपण जागेवर। क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे। गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराली सितंतम समाधिस्तमूर्तिम नमामि गंगागिरियोगिराजम। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली आपली परंपरा, आज दुर्गाष्टमी आहेत। नवरात्र उत्सवामध्ये असणारी आज अष्टमी, दुर्गाष्टमीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होम हवन होत असतं। होम हवन शिवमहिम्न स्तोत्राद्वारे आणि हवनाच्या नंतर प्रवचन, शिवपंचाक्षरी मंत्र आणि त्यानंतर भोजन प्रसाद। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून आपली परंपरा चालू आहे। तशी परंपरा या अनादी काळापासून आहे। मौली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते। ना आदि गुरु शंकरा लागोन शिष्य परंपरा, आदि गुरु शंकरापासून। कारण सर्वांचे गुरु शिव आहेत। सर्वात मोठे वैष्णव शिव आहेत, सर्वात मोठे शैव विष्णू आहेत। मग शिव आणि विष्णू यांच्यामध्ये संतांनी भेद मांडला नाही, शास्त्राने भेद मांडला नाही, भेद नाही। आणि शिव आणि शक्तीमध्ये भेद नाही। शक्ती माता पार्वती, जसं शक्ती आपल्यापासून भिन्न राहू शकत नाही, तसं शिव आणि शक्ती भिन्न नाही आहेत। क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी, क्षीरसागराच्या तीराला शक्तीच्या म्हणजे माता पार्वतीच्या कानामध्ये नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे। काय सांगितलं? नेणो। नेणो म्हणजे मी नाही जाणीत म्हणले। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं ते गुप्त ठेवलंय। परंतु क्षीर सागराच्या तीराला शक्तीच्या कर्णकुहरामध्ये, शक्तीच्या कानामध्ये, पार्वतीच्या कानामध्ये जो उपदेश केला ते क्षीरकल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले।
ते क्षीरकल्लोळा तो क्षीरसागराच्या तीराला एकांतात भगवान शिव पार्वतीला उपदेश करतात. उपदेश हा एकांतात असतो. मग इथं एवढे लोक बसले ठाकूर एकांतात आहेत. आपण कल्पना करूया आपण एकटेच आहेत, झाला एकांत. जन्माला एकटं झालंय, मरताना एकटाच जाणार आहे. मग कुठं काही लोक आहेत? हे फक्त तेवढ्यापुरती दिसत आहे. ते गंगेमध्ये वाळू गोळा होते. एक खळा कोणत्या डोंगरावरचा, एक खळा कोणत्या डोंगरावरचा, कुठून कुठून आले द्वारे. बरं, जसा प्रवाह असेल तसे गोळा होतात. ते जिथे जास्त प्रवाह तिथे जाळ वाळू तयार होते. त्याच्यापेक्षा कमी प्रवाह दिले त्याच्यापेक्षा थोडी बारीक वाळू, आणखी प्रवाह कमी असेल आणखी बारीक वाळू, एकदम प्रवाह कमी असेल मग घेसू तयार होते. सगळे एका जागेवर येतात. तसे एका एका विचारात लोक बरोबर एकत्रित येतात. आता त्याच्यातले वाळू नेली, कोणी कोणी बंगला बांधायला नेली, कोणी मंदिर बांधायला नेली. आता पुन्हा गाठी होणार आहे त्याच्या, लाखो वर्ष तरी गाठ होईल का? मग काही काळापुरते ते एकत्रित होत्या. तसं काही काळापुरते आपण एकत्रित आहोत. मागच्या जन्मात कोण कुठं होतं कोणाला माहिती, कोण कोणत्या जन्मात होतं हे माहिती नाही. एक किराणा दुकानदार होता. एक बकरू यायचं आणि त्या दुकानात घुसायचं. शेंगदाण्यात तोंड घाल, दाढीत तोंड घाल, तो काठीनं मारायचा. पडून जायचं परत यायचं. तिथून एक साधू जायचे. ते साधू हसायचे. तरी एकदा दोनदा तीनदा पाहिलं, चौथ्यांदा म्हटलं महाराज तुम्ही काय हसता म्हणे. ते बकरू येतंय कुठेही तोंड घालतंय तर काठीने मारून तुम्ही हसतायत म्हणे. असं हसण्यासारखं काय वर याच्यामध्ये? तुमच्यासारख्या साधूचं शोभतं काय असं कोणाला हसणं? आता कोणी असेल ना, दुकानामध्ये जर बकरू आलं कुठे तोंड घालायला लागलं त्याला मारणारच ना काठी ना. यात हसण्यासारखं काय? साधू आणखी हसायला लागले. अहो तुम्हाला वेळ लागलं काय हो? त्या साधूने सांगितलं हे जे बकरू तुझ्या दुकानात घुसतंय ना, हे मागच्या जन्मात तुझा बाप आहे म्हणतो. आणि दुकान त्यांनी सुरू केले. त्याला आपलं दुकान ते घुसतं, तो हाकल दोन काठी. तुला मागच्या जन्मातलं माहित नाही पण मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय. तो मागच्या जन्मात तुझा बाप होता, आता बकरा झाला. अहंकारी माणसं बकऱ्या जन्मात जातात. बकरा जीवनभर म्या म्या करता है, इसलिए बकरे के मुंडी पे छुरी चलती है. मेरा मेरा कर कर क्या फल पाया, हरि के भजन बिना झूठ गमाया. म्हणून मी करणारे बकऱ्याच्या जन्मात जातात. मी करू नये, अहंकार करू नये. बकरा अहंकाराचं प्रतीक आहे. बकरा कामक्रोधाचं प्रतीक आहे. कामक्रोध बकरा मारा, पूजा रुक्माईच्या वरा. काही लोक देवीपुढे बकरा मारतात. सांगितलं अरे बाबा देवीपुढे हत्या करू नये. आणि तुमचे तुकाराम महाराज सांगतात बकरा मारा. हे शब्द कोणाचे आहेत? तुकाराम महाराजचे आहे ना. बाकी सोडून दे, तेवढा शब्द घ्यायचा बकरा मारा. असं कोण बोलतंय? तुकाराम महाराज. पण कामक्रोध बकरा मारा, कामक्रोध रूपी बकरा. इथं बकऱ्याचं रूपक केलेलं आहे. हा रूपकात्मक विषय आहे. कामक्रोध रूपी बकरा. बकरा कामी असतो, बकरा क्रोधी असतो, बकरा अहंकारी असतो. माता जगदंबा भवानीने प्रगट होऊन कोणाला मारलं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. ट्रबल कमी का? ट्रबल कमी करून बेस वाढवतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करवया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. मोह महिषासुर मर्दना लागोनी. मोह रूपे महिषासुराचं मर्दन करण्याकरता. मुदेचं एक नाव आहे महिषासुर मर्दिनी. काही लोक महिषासुर म्हणजे बकरा कापतात.
काही लोक माणसे कापतात ना, नरबळी. ही बळी देण्याची पद्धत कुठून आली? कौल मतामध्ये वेगवेगळ्या बळींचं वर्णन येतं. पण बळी याचा अर्थ तिथं पशुच कापले पाहिजे असं नाही आहे. काही ठिकाणी कवळं कापतात ना, कवळं फळ आहे ते, अर्पण करायचं आहे प्रतीक म्हणून. यज्ञामध्ये बळी देण्याची पद्धत आहे. आता देवीची उपासना करतो, देवीला तुम्ही गोड भात खाऊ घाला. देवीचं वाहन काय? काय वाहन आहे? सिंह. सिंह भात खात असतो. बरं, देवीला खाऊ घाला, सिंहाला उपोषी ठेवून राखतो मी. बळी देतात. बळीचा उद्देश जीवाची हत्या असा नाही आहे. वेदामध्ये जरी त्याचा उल्लेख असला तरी तो हिंसा सीमित करण्याकरता आहे. जसं हिंसा केल्याशिवाय राहवतच नाही, तर अशा अशा कारणाने अशा ठिकाणी एखाद्या जीवाचा बळी आपण देऊ शकतो. तोही कशा करता? जिभेच्या स्वादाकरता नाही. एकतर त्या जीवाचं पूजन करून त्या जीवाच्या कल्याणार्थ संकल्प करावा लागत असतो बरं का. ज्या जीवाचा बळी देतात ना, त्या जीवाचं कल्याण व्हावं, त्या जीवाला मुक्ती मिळावी म्हणून त्या जीवाच्या नावाने त्या ठिकाणी संकल्प केला जातो आणि त्याद्वारे त्या जीवाचंही कल्याण होतं. कारण त्यांनी आपलं सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलं. त्या योनीतून तर त्याची मुक्ती होते, पण त्याला मुक्ती प्राप्त होण्याकरता संकल्प केला जातो. तो त्या ठिकाणी जीवाची हत्या करण्याचा उद्देश नसतो. स्वार्थाकरता जीवाची हत्या करणे हे पाप आहेत. आणि अशा प्रकारे पाप करायला शास्त्र सांगत नाही. भागवतामध्ये वर्णन आहेत. प्राचीन बरी राजा, प्राचीन बरी राजाला नारदजी भेटायला आले. नारद प्राचीन बरीला म्हणलेत, आजपर्यंत मी खूप पापी पाहिले, पण तुझ्या इतका पापी नाही पाहिला. प्राचीन बरी म्हणले, मी राजा आहेत, प्रजेचं पालन करतो, मी काय पाप केलं? या प्राचीन बरीने एवढे यज्ञ केले होते की त्याच्या संपूर्ण राज्यात कुश उगवलं महाराज. एवढे यज्ञ केले होते. मग मी यज्ञ केले, मी तर माझ्या धनाचा सदुपयोग केला, वेदाच्या आज्ञेचं पालन केलं, मी काय पाप केलं? नारदाने सांगितलं, तू पाप हे केलं की तू त्या यज्ञामध्ये जीवाची हिंसा केली. आणि मग जीवाची हिंसा केल्याच्या नंतर ज्या जीवाला तू मारलं ते शत्रू निर्माण झाले, ते मग ते तुझं सुड उगवणार. जेवढे जीव तू मारले तेवढ्या वेळातला जन्म घेऊन मरावं लागेल, तेवढे लोक तुला मारत राहतील. काही काही लोकांना खूप अन्याय होता, अत्याचार होता. आपण तू या माणसावर अन्याय अत्याचार कसा? याचा अर्थ त्यांनी पूर्वी कोणाला तरी अन्याय केला असेल, ते भोगतोय आज. कर्माचं ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. ऋण वैर आणि हत्या ही कधीच कोणाला चुकत नसते. म्हणून वैर निर्माण करून घेऊ नये. द्रौपदीला भर सभेमध्ये दुर्योधनाच्या आदेशाने दुःशासन नग्न करण्याचा प्रयत्न करीत होता. भर सभेत. किती वाईट घटना आहे. पांडवांची पत्नी आहे, ती महाराणी आहेत, आणि तिला कोणी सभेत नग्न करण्याचा प्रयत्न करतोय. असं काय अपराध केला त्या द्रौपदीने?
पांडवांच्या राजसी यज्ञामध्ये जेव्हा दुर्योधन पाण्यात पडला, दुर्योधन पाण्यात पडला आणि त्यावेळेला द्रौपदी हसली. आणि हे दुर्योधन पाहिलं. दुर्योधन राग आला नव्हता. दुर्योधन पाण्यात पडलेलं पाहिल्यावर द्रौपदी हसली. काही ठिकाणी तर असं म्हणतात की अंधस्य पुत्र अंधाहा असा उच्चार द्रौपदीने केला. पण महाभारतात तसं काही उल्लेख नाही आहेत, आणखी कुठल्या ग्रंथात असे सांगता येत नाही. पण द्रौपदी झरक्यातून पाहिलं आणि हसली. इतरही स्त्रिया हसल्या, पण द्रौपदीच्या हसण्याचा दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, एक दिवस या द्रौपदीला भर सभेत नग्न केल्याशिवाय राहणार नाही, तर मी नावाचा दुर्योधन. म्हणजे तिथून शत्रुत्वाची ठिणगी पडली. म्हणजे हा प्रसंग का घडला तर त्याचं बीज तिथं निर्माण झालेलं आहे. कोणी द्रौपदीचा काय अपराध होता, तिथं अपराध दिसत नसला तरी कुणीतरी पडलंय आणि आपण हसतोय, तर जो मनुष्य पडला त्याच्यावर आपल्या हसण्याचा काय परिणाम होतो याचा विचार आपण कधी करीत नाही. पण त्याने ते मनामध्ये ठेवलं आणि शेवटी त्याचा परिणाम एक दिवस झाला. द्रौपदीला भर सभेत नग्न करण्याचा प्रयत्न घडला. काही लोक म्हणतात, महाराज आम्ही एवढे परमार्थ करतो पण तरी आमच्या जीवनात असं का, कधी चांगलं घडत नाही, सगळं उलटच घडतं. याचा अर्थ उलट करून ठेवले तो पूर्वी प्रारब्ध. तू प्रारब्ध उलट तयार करून ठेवलेलं आहेत. तू आता चांगलं वागतोय हे बरोबर आहेत, याचे फळं पुढे मिळणार आहेत. पण आता जे भोगतोय, बोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, बोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. जे आपण भोगतो ते पूर्वजन्मीचं फळ भोगतो, पूर्वकर्माचं फळ भोगतो. संचित क्रियामान प्रारब्ध. संचित म्हणजे क्रियामान म्हणजे काय, जे आपण कर्म करतो ते क्रियामान झालं. आंब्याचं रोप लावलं क्रियामान, पाणी घातलं क्रियामान, खत घातलं क्रियामान, 2-5 वर्ष खत पाणी घातलं म्हणजे त्या झाडाला पुष्टी मिळाली, त्याला संचित. आणि त्यानंतर फळ आलं, फळ आलं म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध कुठून आलं, आपल्याच कर्माचं फळ प्रारब्ध रूपाने समोर येतं. प्रारब्ध दुसरं कुठून नाही आलेलं. पाऊस सुरू झाला का, बसा बस, काय आहे मध्ये येऊन बसा. काही काय करायचं, मध्ये जागा राहिली नाही. आता पुढच्या वर्षी पण होईल तो मंडप. आता तो मंडप आम्हाला वाटलं या कार्यक्रमापर्यंत होईल, पण काही झाला नाही. तो झाला असता तर मग प्रश्न आला नसता. पण तो झाल्यानंतर सुद्धा पुरेल का नाही याची गॅरंटीच नाही. जाईल पाऊस निघून, काही काळजी नाही करू, जाऊ दे, भेदले. काल पाणी होतं इथं, योगा केलं ते, त्याचं येता येणंच आलं तुम्हाला. संचित क्रियामान प्रारब्ध. क्रियामान जे कर्म करतोय क्रियामान झालं. केलेलं कर्म जोपर्यंत त्याचा फलभोग होत नाही तोपर्यंत ते संचित आहेत. एखादं काम केलं तुम्ही, कष्ट केले, तुम्हाला पगार मिळणार आहेत, पण तो पगार मिळाला नाही, जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ते संचित आहेत. पगार मिळाला म्हणजे ते प्रारब्ध. मग काही तीव्र फल देणारे असतात, काही तीव्रतर फल देणारे असतात, काही मंद फल देणारे असतात. तीव्रतर म्हणजे तत्काळ फळ. इलेक्ट्रिक तरीला हात लावा, तत्काळ फळ. ते वीज म्हणणार नाही, महाराज म्हणून याला सोडून द्या. विंचूच्या नांगीला हात लावा, तत्काळ फळ. विंचू म्हणणार नाही, महाराज म्हणून गुदगुल्या करा. काही तीव्रतर फल आहेत. तीव्रतर म्हणजे तत्काळ. काही तीव्र फळ, काही लवकर फळ मिळतात. काही कर्माचे मंद फळ असतात, काही कर्माचे तर अनेक जन्मानंतर फळ मिळतं. पण फळे मिळणार आहेत, ते चुकत नाही. जोपर्यंत फळ मिळत नाही तोपर्यंत ते संचित आहेत. फलरूपाने समोर येतं, त्याला प्रारब्ध असं म्हणतात.
प्रारब्धाचे देखील काही प्रकार सांगितलेले आहेत. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध, 3 प्रकारचे प्रारब्ध सांगितले. स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे काय? स्वइच्छेप्रमाणे घडणं. काही गोष्टी बघा, काहींच्या मनामध्ये आलं की आपोआप घडतं. ते मनामध्ये आलं म्हणजे घडतं. हे स्वेच्छा प्रारब्ध आहेत, इच्छेप्रमाणे घडणे. अनिच्छा प्रारब्ध नेमकं इच्छेच्या विरोधात घडतं. त्याने जे काही ठरवलं का ते उलटच घडतं, पण घडतं ते, आणि ठरल्याच्या विरुद्धात घडतं. मग इच्छा नसताना घडतं, हे अनिच्छा प्रारब्ध आहे. तिसरे परेच्छा प्रारब्ध, आपलं प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. एखादा मनुष्य नोकरीला आहे, त्या मालकाच्या हातात आहे, याला ठेवायचं का नाही ठेवायचं, म्हणजे आपलं प्रारब्ध त्याच्या हातात आहे. एखाद्या ठिकाणी अतिरेकाने बॉम्बस्फोट केला, काही लोक मेले, नेमके तेच तिथं कसे काय सापडले, त्याच वेळेला कसे सापडाव, ते जर आधी निघून गेले असते तर. नेपाळमध्ये भूकंप झाला होता बघा 5-7 वर्षापूर्वी. त्यावेळेला ते रामदेव बाबा तिथं होते नेपाळला भूकंपच्या वेळेला, आणि त्यांचं प्रारब्ध असं बलवान की त्या बिल्डिंगमधून ते बाहेर आले आणि 1 मिनिटात भूकंप झाला. कदाचित 2-4 मिनिट जर ते लेट झाले असते तर त्या भूकंपाच्या त्या बिल्डिंगमध्ये दबले पण असते. याचा अर्थ ते वाचले म्हणजे प्रारब्ध होतं. याला कोणतं प्रारब्ध म्हणायचं? मग स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. काही अनिच्छा, इच्छा नसताना काही घडतं, त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. आणि दुसऱ्याच्या हातात आपलं प्रारब्ध आहे, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध हे कर्माचं फळ आहे. जे कर्म केलं ते प्रारब्ध रूपाने समोर येणार आहेत. म्हणून आपल्या समोर दुःख आलं, दुःखाचं दुःख मानायचं नसतं. दुःखामध्ये पापाचा क्षय होतो, कारण पापाचं फल दुःख आहे. ज्या अर्थी आपल्याला दुःख आलं त्या अर्थी आपल्याकडून पूर्वी पापकर्म घडलेलं आहे, आणि ते आता बघून संपवायचं आहे. कारण दुःख भोगल्याने पापाचा क्षय होतो आणि सुख भोगल्याने पुण्याचा क्षय होतो. सुख आलं ना, हे पुण्याचं फल आहेत, मग तुम्ही भोगणार आहेत, मग संपणार आहेत. तुमच्या खिशात पैसे आहेत, त्या पैशात तुम्ही उपभोग घेतला तर खिशातलं संपणार आहेत ना. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बुकिंग केली 8 दिवसाची, खूप पैसे उडवले, 8 दिवस संपले, बुकिंग संपली, निघा आता निघा. आणि जे होते खिशात ते संपवले, कारण उपभोगले ना ते. तसं पुण्यकर्म उपभोगलं म्हणजे ते संपलं. म्हणजे सुखामध्ये पुण्याचा क्षय होतो आणि दुःखात पापाचा क्षय होतो. पण दुःख भोगल्याने पापाचा क्षय होत असतो. म्हणून दुःख भोगणं हे वाईट नाही, वाईट मानू नये. आणि आत्मा सुख दुःखाच्याही पलीकडे असतो. आणि मग कोणत्याही जीवाची जर आपण हत्या केली तर भविष्यामध्ये तो सुद्धा आपली हत्या करेल. प्राचीन बर्ही राजाला नारदांनी समजावून सांगितलं आणि त्याला दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं, बघा आकाशाकडं जेवढे जेवढे प्राण्यांना तू मारलेलं होतं ते सर्व सुळाच्या बुद्धीने त्याकडं पाहत होते. सांगितलं हत्या करणं हे पाप आहे. मग शास्त्रात काही ठिकाणी जे वर्णन आलं ते शास्त्र आज्ञा म्हणून केलं, ते स्वतःकडे त्याचा दोष आलेला नाही आहे. परंतु स्वार्थापोटी जर आपण करीत असलो, स्वर्ग प्राप्ती करता यज्ञ करतोय तो स्वार्थ करतायत, काही फलप्राप्ती करता यज्ञ करतोय तो स्वार्थ करतायत. स्वार्था करता जर तुम्ही जीवाची हत्या कराल तर निश्चित त्याचा दोष असतो. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता, म्हणून जीवाची हत्या करू नये. मग यज्ञ कशा करता करायचं? यज, यज धातूपासून यज्ञ शब्द निर्माण होतो. यज म्हणजे यजन करणे.
पूजा करणे, उपासना करणे. मग उपासना म्हणजे ज्या देवतेच्या नावाने आपण उपासना करतो, आपण केलेलं अर्पण त्या देवतेपर्यंत पोचण्याकरता अग्नीमध्ये आपण आहुती देतो. अग्नी आहेत भगवंताचं मुख. मुखात अग्नी रजायत, मुखात अग्नी अजायत. अग्नी भगवंताचं मुख आहेत. मग अग्नीमध्ये आहुती दिली म्हणजे त्या ईश्वराला ती प्राप्त होते. आणि मंत्रोच्चारपूर्वक मंत्र उच्चार केल्यामुळं ज्यांच्या नावाने तो मंत्रोच्चार केला त्या अग्नीच्या द्वारे त्याला ते सूक्ष्म रूप धारण करतं. आणि शब्द आकाशाचं गुण आहेत. आकाश सूक्ष्म आहेत आणि मग सूक्ष्म असणाऱ्या आकाश तत्वाद्वारे त्या परमेश्वरापर्यंत ते पोचतं. मंदिरामध्ये आपण जातो बघा, मंदिराला कळस असतो. कशा करता असतो कळस? काही लोक विचारायला येतात आमच्याकडं, मला हनुमानजीचं मंदिर बांधायचं, कळस करायचं का? पूर्वी कळस नसायचे मंदिराला. कळस नसण्याचं कारण होतं की पूर्वी मुघल राज्य होतं आणि मंदिर पाहिलं की ते पाडायचे. लोक दाब्याचं घरासारखं करायचं की लांबून ते घर दिसायचं, ते सुरक्षा म्हणून लोक करीत होते. मंदिर म्हटल्यानंतर कळस असावा. मंदिर कुठले असू द्या, बिगर कळसाचं मंदिर नसावं. त्यात देवता कुठली असू द्या. कलशाचा उद्देश काय आहे बघा. कळस कसं असतो, निमुळता निमुळता हो त्याचं टोक तयार होत असतं पुढे. मग त्या मंदिरामध्ये जी काही पूजा करतो, जी काही उपासना करतो, त्यातून जी ऊर्जा निर्माण होत असते ती ऊर्जा सूक्ष्म 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 होऊन होऊन त्या निराकार ब्रह्मामध्ये स्थित होत असते. आणि म्हणून त्याकरता कळसाची आवश्यकता असते. ती ऊर्जा सूक्ष्म बनण्याकरता. आणि म्हणून मंदिराला कळस आवश्यक असतो. तो कुठल्याही देवतेचा असो, मंदिर कुठल्याही देवतेचं असू द्या. कारण एक निराकार ब्रह्माचे सर्व स्वरूप आहेत. हे जगत सुद्धा त्याचंच रूप आहे. विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, विश्वाकार तोच झालेला आहे. आणि म्हणून त्या तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तुझंच तुला अर्पण करायचंय. त्याला अर्पण करण्याची ती एक प्रक्रिया आहे. कलशाद्वारे आपल्या मनाची भावना त्या निराकार ब्रह्मापर्यंत पोचवण्याची ती प्रक्रिया आहे. तसं यज्ञाद्वारे ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेपर्यंत आणि आपली भावना पोचवण्याचं कार्य होत असतं. म्हणून अशा प्रकारे यज्ञ करतात. आता नवरात्र चालू आहेत. आज अष्टमी आहेत. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया जाळणी. त्रिविध तापाची झाडणी करण्याकरता, त्रिविध ताप, आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप, आदि दैविक ताप, या त्रिविध तापाची झाडणी करण्याकरिता मोह महिषासुराचं मर्दन करण्याकरता प्रगट झाली. नवविध भक्तीच्या नवरात्र करून तिला संतुष्ट करायचं. करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. नवविध भक्तीच्या नंतर आहे दसरा, दशहरा. 10 प्रकारचे पापाचं हरण किंवा दशहरा, दशानन 10 मुखाचा असणारा रावण, त्याचं हरण केलं, त्याच्या प्राणाचं हरण केलं म्हणून दशहरा. किंवा दशहरा शब्दाचा अर्थ काय? 10 प्रकारच्या पापाचं हरण करतो दशहरा. किंवा दशहरा, दश इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, दश इंद्रियांचा नरदेव हाच दसरा आहे. आणि मग अशा प्रकारे दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं. हा रावण दशानन, दशमुख आहेत. भगवान रामचंद्र विजयी झाले, लंकेवर विजय मिळवला दसऱ्याच्या दिवशी. नवविध भक्तीनंतर 10वा आहेत. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करीन पोटी मागे ज्ञानपुत्रा. भक्तीनंतर ज्ञान आहे. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती.
ज्ञान भक्तीचा पुत्र आहेत, भक्ती ज्ञानाची जननी आहेत. आणि म्हणून दशरा म्हणजे दशरा शब्दाचा अर्थ ज्ञान असाही होतो. 9वीत भक्तीच्या नंतर ज्ञान आहेत. करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्र. आज अष्टमी आहेत. देवीच्या नावाने या नवरात्रामध्ये आपण तसं महिम्न स्तोत्राने या ठिकाणी हवन करतो, कारण शिव आणि शक्ती भिन्न नाही आहेत. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी, क्षीरसागराच्या तीराला एकांतामध्ये माता पार्वतीची इच्छा आहे. एकांतात काही ऐकण्याचे तत्वज्ञान अनाधिकाऱ्याला सांगू नये. ते ज्ञान जर अनाधिकाऱ्याला सांगितलं तर अनाधिकारी त्याचा दुरुपयोग करतो, आणि त्याचा दुरुपयोग जर केला तर त्याचा दोष गुरुला देखील लागतो महाराज. म्हणून कृपण मनुष्य ज्याप्रमाणे धन सांभाळतो, धनाचा संचय करतो, त्याप्रमाणे ज्ञानाने ज्ञानाचा संचय करावा. कृपणाप्रमाणे भलत्याला देऊ नये. आणि अधिकारी शिष्य मिळाला तर औदार्याद्वारे औदार्यपूर्वक त्याला दान करा, ज्ञान दान करावं. जोपर्यंत अधिकारी शिष्य मिळत नाही तोपर्यंत ते कृपणासारखं सांभाळावं. आणि म्हणून भगवान शिव माता पार्वतीला एकांतात उपदेश करतात. क्षीरसागराच्या तीराला सप्तसागर सांगितले. सप्तसागरामध्ये क्षीरसागर आहे. मंथन केलं ते क्षीरसागराचं मंथन केलं होतं. हा भूमीवर जो सागर आहे हा लवण सागर आहे, मिठाचा सागर आहे. हा क्षीरसागर नाही. या सागराचं मंथन नव्हतं केलं. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये असतात. एकांत शेषावर शयन कर त्या क्षीरसागराच्या तीराला एकांत म्हणून भगवान शिव माता पार्वतीच्या कानात उपदेश करतात. शक्तीच्या कर्णकोहरी भगवान शिवाची असणारी ही परंपरा. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभ गयनी नाथा. ही शांभवी विद्या आहेत. मच्छंद्राने गोरक्षाला उपदेश केला. मग समाधी अविथ्या भोगावी वासनायया ते मुद्रा गोरक्षराया दिधली मिनी. मच्छंद्राने गोरक्षाला ती मुद्रा दिली आणि गोरक्षाने मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभ श्री गहिनीनाथा ती गहिनीनाथांना दिली. तेने कळी कळीतो भूता आला देखोने निवृत्ता ते आज्ञा श्री निवृत्तनाथा दिधली ऐसी. आणि ती आज्ञा निवृत्तनाथांना दिली. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तीच परंपरा ना आदि गुरु शंकरा लागोन शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला त्यामुते. अशा प्रकारे हे परंपरागत असणारं जे ज्ञान आहे त्याचा बोध आहे, त्या बोधाचा लाभ आम्हाला. पण संसारा म्हणजे काही लोक लाभ अर्थ करतात, पण संसाराचा अर्थ संचार. बोध प्रगट झाला. माझ्या सद्गुरूंच्या उपदेशाने. मग उपदेश शब्दाद्वारे केले जातात, स्पर्शाद्वारे केले जातात, दृष्टीद्वारे केले जातात. कौलमतामध्ये कुलार्णव तंत्र ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन आलेले आहेत उपदेशाचं. शब्दाद्वारेच उपदेश केला पाहिजे असं काही नाही आहे. नुसतं पाहिलं कृपादृष्टीने तरी ज्ञान होतं.
किंवा एखादं स्मरण केलं तरी त्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. वास्तविक सद्गुरूच्या प्राप्तीकरता जिज्ञासा असावी लागते. वाल्या कोळ्याने कोणती जिज्ञासा केली होती? वाल्या कोळ्याने अपेक्षा केली होती का गुरु भेटावं म्हणून? नारद आले, ते नारदाला बांधून ठेवलं त्यांनी. नारदाने जेव्हा सांगितलं वाल्या कोळ्याला, अरे बाबा मला सोडून देऊ, तर काय खरं आहे, ज्याच्याकरता तू एवढं करतोय त्यांना काही घेणं नाही. म्हणजे असं कसं काय? विचारून पहा म्हणले. तू सुटून जायकरता करतो मी उद्योगी. ते नारदाला बांधून ठेवलं. घरी गेला बायकोला पोराला विचारायला. मग बायका पोराला विचार केला, नारदाला बांधून ठेवलं. गुरुला बांधून ठेवतोय तू. आणि त्याने कुठं जिज्ञासा होती त्याला निर्माण झाली कधी? वाल्या कोणाला जिज्ञासा होती का? मग त्याला कसं काय उपदेश केला नारदांनी? जिज्ञासेशिवाय जर गुरु भेटत नाही. गुरु प्राप्ती करता जिज्ञासा पाहिजे. कुठलीच जिज्ञासा नव्हती त्याला. लोकांना मारणं एवढं त्याला माहिती होतं. हत्या करायची, त्याच्यावर पोट भरायचं. नारदा करता तेच केलं त्यांनी. पण नारदाने वाल्याला उपदेश केला याचा अर्थ वाल्यामध्ये तो सुद्धा काहीतरी अधिकार होता. योग्यता एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा निर्माण होत असते त्यावेळेला त्याची इच्छा असो किंवा नसो, निश्चित अनुकूल प्रसंग निर्माण झाल्याच्या नंतर सद्गुरूची प्राप्ती त्याला होते. ज्या अर्थी आज त्याच्यामध्ये जिज्ञासा दिसत नसली तरी पूर्वजन्मी त्यांनी निश्चित साधना केलेली आहेत, नाही असं म्हणता येत नाही. जसं तुकाराम महाराज सांगता, सत्यगुरु राये कृपामध्ये केली परी नाही घडली सेवा. काही सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली पण सेवा घडली नाही, खंत व्यक्त केली. पण एके ठिकाणी सांगतात, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा ओढवला. जरी मला माझ्या सद्गुरूंची सेवा घडली नाही तरी पूर्वपुण्य ठेवा ओढवला. याचा अर्थ त्यांनी सद्गुरूंची सेवा मागच्या जन्मात केलेली होती. आज जरी गुरुची सेवा त्यांना लाभली नाही, खंत व्यक्त केली, पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावले. हे अनंत जन्माचं फळ आहे. आजी पिटले माझे कोळे बहुत जन्माचे साखळे. जन्मोजन्मीचे साखळ होतं, आजचं थोडे होतं हे. म्हणजे अनंत जन्माची साधना आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान्माम प्रपद्यते. भगवान सांगतात, अनंत जन्माच्या साधनेने कोणी माझा भक्त मला येऊन प्राप्त होत असतो. म्हणजे जिज्ञासा आहे. अशा प्रकारची जिज्ञासा जेव्हा निर्माण होते त्या जिज्ञासेची एक ऊर्जा निर्माण होत असते. ती ऊर्जा, ती शक्ती ती महापुरुषापर्यंत पोचते आणि अशा वेळेला त्यांची कृपा होत असते. निवृत्तनाथांची माझ्यावर कृपा झाली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पण आदी गुरु शंकरापासून चालत आलेली ही शिष्य परंपरा आहेत. भगवान शिवाने माता पार्वतीला जो उपदेश केला एकांतामध्ये, पण माता पार्वतीला झोप लागायला लागली. ज्ञान पचत नाही महाराज, मग ज्ञान पचणं फार अवघड आहे. झोप लागायला लागली. ते ऐकण्याकरता भगवान विष्णू मत्स्याच्या उदरामध्ये प्रविष्ट झालेले होते. पार्वतीला झोप लागली. भगवान शिव डोळे बंद करून उपदेश करतायत. पार्वती होकार देता देता पार्वतीचा होकार थांबला. मग आता उपदेश तर बंद पडेल म्हणून त्या मास्याच्या उदरातून होकार सुरू झाला. त्या बालकाने होकार द्यायला सुरुवात केली. पूर्ण सगळं समजावून सांगितल्यानंतर भगवान शिवानी डोळे उघडले, पाहत तर पार्वती झोपलेली. मग होकार कोण देत होतं हे पाहिल्यानंतर भगवान शिवाचं लक्ष गेलं. एक मासा दिसला क्षीरसागरात. यांनी चोरून विद्या ऐकली. म्हणले विद्या चोरून ऐकू नये. चोरून ऐकण्याचं कारण काय? फल नाही मिळत. द्रोणाचार्यांनी वाल्या कोळ्याचा अंगठा मागितला होता. हा वाल्या काय करायचा? द्रोणाचार्यांनी त्याला तर ठेवलं नाही, परंतु त्यांनी झोपडी बनवून द्रोणाचार्यांचा पुतळा जरी बनवून त्या पुतळ्यावर शिकला नव्हता तो. द्रोणाचार्य जे
विद्यार्थ्यांना शिकवायचे ते तो लपून पाहायचा आणि इकडे प्रयोग करायचा. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी होती, द्रोणाचार्यांनी एकलव्याला का शिकवलं नाही याची काही कारणं होती. द्रोणाचार्य हे जाणत होते हा जो एकलव्य होता हा हिरण्यधनू राजाचा हा दत्तक पुत्र होता. हिरण्यधनू भिल्ल राजा होता, त्याचा दत्तक पुत्र आहे हा भिल्ल नव्हता. एकलव्य हा कृष्णाचा चुलत भाऊ आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कथा आहे. मग तो भिल्ल राजाकडे कसं काय गेला? तो पहिल्यापासून पराक्रमीच होता. त्याचा अंगठा कापल्यानंतर सुद्धा तो पराक्रमीच होता. त्याच्या पराक्रमावर काही परिणाम झालेला नव्हता अंगठा कापल्यानंतर. पण त्याला सवय होती, कधीही दोन बाजू असताना तो अन्यायाचीच बाजू घ्यायचा आणि त्यांना विजय सुद्धा मिळवून द्यायचा. आणि त्याचा बाप जो होता हिरण्यधनू हा जरासंधाचा मित्र होता आणि विस्तारवादी विचाराचा होता. विनाकारण दुसऱ्यावर हल्ले करायचे नाही, ताबा घ्यायचा. अशा राजाचा हा मुलगा आहे आणि हा जर बल पराक्रमी झाला तर भविष्यामध्ये याचे अनर्थ होऊ शकतात. आणि हा ज्या वेळेला जरासंधाने मथुरेवर 17 वेळेस स्वारी केलीत ना, हा जरासंधाबरोबर येत होता कृष्णाची लढायला. हा युद्धामध्ये कृष्णाच्या हातून मारले गेलेले आहेत एकलव्य. म्हणून एकलव्य हा भिल्ल समाजाचा नव्हता, तो क्षत्रियच होता. परंतु ज्या वेळेला एखादा मनुष्य एखाद्या आपल्या विद्येचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला अशा वेळेला त्या व्यक्तीला त्या विद्येपासून रोखावं लागतं. म्हणजे द्रोणाचार्यांना माहीत होतं. तर द्रोणाचार्यांनी अंगठा मागण्याचं हे कारण होतं की त्याला ठेवलं नाही द्रोणाचार्यांनी, परंतु त्यांनी लपून लपून ती विद्या ग्रहण केली. म्हणजे गुरुच्या प्रसन्नतेत ती विद्या ग्रहण झालेली नव्हती. जसं कर्णाने विद्या ग्रहण केली परंतु गुरुची प्रसन्नता कर्णाला प्राप्त करता आली नाही आणि म्हणून कर्णाला शेवटी त्या विद्येचा उपयोग झाला नाही. भगवंताने जेव्हा अर्जुनाला गीतेचा उपदेश केला त्यावेळी कोण कोण होते? तर सारथी भगवान होते आणि अर्जुन होता. तिसरं कोण होतं? हनुमानजी होते ना. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू. मग ते हनुमानजीने पण ऐकली ना हो. गीता हनुमानजीने ऐकली, सांगायला भगवान ऐकला अर्जुन, पण तिसरे हनुमानजी. पण हनुमानजीने ऐकली म्हणजे कुठून ऐकली? त्यांनी ध्वजावर बसून ऐकली. म्हणजे ऐकण्याची पद्धत आहे का? वक्ता खाली आणि श्रोता डोक्यावर. वक्त्याच्या डोक्यावर बसून जर कथा ऐकली त्याचं पुण्य मिळेल का? गीता ऐकली, गीता झाली, पण एक हनुमानजीकडे लक्ष गेलं भगवंताचं. रे हनुमानजीने ऐकले, आपलं लक्षच नाही. स्वामी अखंडानंद सरस्वतींनी या विषयावर सुंदर चिंतन मांडलेलं आहे. की त्यांनी सांगितलं की त्यावेळेला भगवान कृष्णाने हनुमानजीला शाप दिला होता. तुम्ही पिशाच योनीला जाल म्हणले. हनुमानजी म्हणले मी काही मुद्दाम केलं नाही. म्हणले तर ऐकायला आले तर कान बंद करू का म्हणले मी.
माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये? चूक नाही, पण ऐकण्याची पद्धत चुकीची आहे ना. ठीक आहे म्हणले, पिशाच तर पिशाच, मग त्यातून मुक्ती करता मार्ग सांगा. त्याला भगवान कृष्णाने सांगितलं, पिशाच योनीमध्ये जेव्हा तुम्ही गीतेचं विवेचन कराल तेव्हा तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. म्हणून हनुमानजीने गीतेवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे पैशाच गीता. हे हनुमानजीने लिहिलेले आहेत आणि पिशाच्य अवस्थेत असताना लिहिलेली आहेत. पैशाच गीता. हा प्रसंग का घडला तर भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, पण हनुमानजीने तो ऐकला, पण कुठं वरून डोक्यावर बसून ऐकला. तसं या ठिकाणी भगवान शिव माता पार्वतीच्या कानामध्ये उपदेश करताय, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. नेणोके त्रिपुरारी सांगितलं, जे शक्तीच्या कानात जे सांगितलं ठीक आहे सांगितलं. पार्वतीला झोप लागली, होकार दिला मच्छिंद्रनाथ, म्हणजेच मच्छाच्या उदरातून ज्या जीवाने भगवान शिवाचं लक्ष गेलं आणि भगवान शिवाला क्रोध आला. चुकीच्या पद्धतीने ऐकणं, लपून ऐकणं हे योग्य नाही आहे आणि म्हणून त्रिशूळ मारून फेकला भगवान शिवाने. तो त्या मास्याच्या कल्ल्याला लागला आणि त्या कल्ल्याला छिद्र पडलं आणि म्हणून नाथ परंपरेमध्ये तेच मच्छिंद्रनाथ झाले. नाथ परंपरेमध्ये कानाला छिद्र पाडतात ना, कानामध्ये कुंडलं घालतात, कानफाळे म्हणतात. ही परंपरा तिथून सुरू झाली. भगवान विष्णूच हे मच्छिंद्रनाथाच्या रूपाने त्या ठिकाणी होते. भगवान शिवाने सांगितलं, या विद्येचा तुला आता उपयोग होणार नाही, परंतु कलियुगामध्ये मच्छिंद्रनाथ या नावाने तुमचा अवतार होईल आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही जगाकरता कराल. ती परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, त्यानंतर गोरक्षनाथांचे अनेक शिष्य, त्यापैकी एक शाखा आहे गहिनीनाथांची. गहिनीनाथ निवृत्तीनाथ महाराजांना ज्यांनी उपदेश केला, यात मतभेद आहेत. काहींचं मत आहे त्र्यंबकेश्वरला उपदेश केला, काहींचं मत आहे आपेगावला उपदेश केला, पण त्र्यंबकेश्वरला उपदेश केल्याचंच अनेकांमध्ये मान्यता आहे की त्र्यंबकेश्वरला ज्यावेळेला प्रदक्षिणा करीत होते विठ्ठलपंत रुक्मिणी आपल्या मुलांना घेऊन, अचानक रात्री वाघाच्या डरकारीचा आवाज आला. सगळे घाबरले, धावपळ सुरू झाली. त्यातून निवृत्ती निसटला आणि निवृत्तीला खूप शोधलं, पण निवृत्ती काही सापडला नाही. तर निवृत्ती एका गुफेत गेला. त्या गुफेमध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ तिघही बसलेले होते. जे ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वार आहेत, तिथं मच्छिंद्रनाथाची गुफा आहेत ना, आणि तिथं निवृत्तनाथ गेल्यानंतर निवृत्तनाथ हा 7 वर्षाचा होता. 7 वर्षाचा बालक इतक्या घनदाट जंगलामध्ये आला कसा? कोण आहे? अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा दिव्य बालक आहेत. आणि म्हणून गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितलं, याला तुम्ही उपदेश करा. आणि मग योग ज्ञानाचा उपदेश, योग साधनेचा उपदेश, योगिक, कारण नाथ परंपरा ही योग्यांची परंपरा आहेत, सिद्धांची परंपरा आहेत. आणि गहिनीनाथांनी निवृत्तनाथांना उपदेश केला. ज्ञानोबाराय सांगतात, तीच परंपरा भगवान शिवापासून आलेली, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, आणि हा जो बोध आहेत, या बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला. अशी ही आमची परंपरा आहेत. परंपरागत जो मंत्र विधीपूर्वक आपण श्रवण करतो, त्याचा विशेष लाभ होत असतो.
मननात त्रायते ते मंत्र, मनन करणाराला जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. काया कासी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी. मंत्र जाप मम दृढ विश्वासा. दृढ विश्वास त्यावर असावा. दृढ विश्वास असेल तर मंत्र हा तारक होत असतो. तर अशा प्रकारे शिवपंचाक्षरी मंत्र या नाथ परंपरेमध्ये असतो. संन्यासी परंपरेमध्ये सुद्धा ज्यावेळेला संन्यासाचे 5 मंत्र दिले जातात त्यामध्ये नवनाथ 84 सिद्धों में बैठकर गुरुदत्त ने कहा हा शब्द तिथं येतो ना. मग नवनाथ 84 सिद्धों में बैठकर गुरुदत्त ने कहा म्हणजे काय झालं तिथं. ही सिद्धांची परंपरा आहे. संन्यासी परंपरेमध्ये सुद्धा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांमध्ये नवयोगेश्वर नवनाथ हे सिद्ध महापुरुष आहेत, सिद्ध महात्मे आहेत. आणि म्हणून त्यांनी जो उपदेश केला एकांतामध्ये, एकांतात याचा अर्थ एकाग्रतेने आपण श्रवण केलं तर जिथं आपण असतो तिथं एकांत असतो. त्या मंत्राचं आपल्याला ध्यान करायचं आहे, जप करायचं आहे. सर्वांनी इकडं आमच्याकडं उजवा कान येईल असं बसायचं. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सरल बस. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदः मोक्षदश्चैव. ओंकाराय नमो नमः. कामदम मोक्षदम चैव. कामनाही पूर्ण होतात आणि शेवटी जीवनमुक्ती प्राप्त होते. नमः न मम म्हणजे माझं काही नाही आहे, जे प्रभू आहे ते तुझं, तुला सर्वस्व समर्पण. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. जीवाचं कल्याण करणारं जे तत्व आहेत त्याच्या नामाचं असणारे चिंतन. आणि माझे ज्ञानोबराय सांगतात नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील. जरी नाम कुठलेही असेल तर हे नाम तारणारं असतं. कारण हे जीवाचं नाम नाही, ईश्वराचं नाम आहे. जीवाचे नामाचे विपरीत गुण असतात, ईश्वराचे नाम रूप आणि गुण एक असतं. आणि म्हणून ईश्वराच्या नामाच्या चिंतनाचं महत्त्व असतं. दृढ विश्वासपूर्वक
ज्या मंत्राचा आपण जप केला तर तो या जीवाचं कल्याण करीत असतो. आणखी एक या ठिकाणी आज अष्टमी आहेत, परवा विजयादशमी आहेत. विजयादशमीच्या या निमित्ताने संघाच्या वतीनं अनेक ठिकाणी शंख पूजनाचा मोठा उत्सव होणार आहे. अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये जे सहभागी होणारे जे काही सर्व संघाचे कार्यकर्ते असतील, स्वयंसेवक असतील, कारण मोठं कार्य संघाचं आहे. यावर्षी संघाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक शताब्दी वर्ष आहे. 1925 मध्ये माननीय डॉक्टर हेडगाव यांनी या संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू धर्मसेवेकरता, धर्माचं रक्षण करण्याकरिता हे एक संघटन छोट्या स्वरूपात त्यांनी निर्माण केलं आणि त्या संघटनेला 100 वर्ष झालेत. अगदी जगामध्ये आज हे कार्य पोहोचलेलं आहे. आणि खरोखर मुलांना जर चांगल्या प्रकारचे संस्कार लागावे असं वाटत असेल तर अवश्य मुलांना शाखेत पाठवावं, कारण तिथं शिस्त लागते. संघामध्ये एक शिस्त आहे, धर्माबद्दल आदर निर्माण होतो, स्वयंशिस्त कशी असावी हे ज्ञान प्राप्त होतं. आणि व्यसनापासून जर मुलं आपल्याला दूर ठेवायची असेल तर अवश्य संघाच्या शाखेमध्ये मुलांना जर आपण पाठवलं तर चांगल्या प्रकारचे संस्कार लागतील. मोठं कार्य संघाच्या माध्यमातून चालू आहेत. यावर्षी 15 ऑगस्टला भाषणातून प्रधानमंत्रींनी सुद्धा आणि आपल्या भाषणातून संघाच्या या कार्याचं वर्णन केलं, कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील एक संघाचे कार्यकर्तेच आहेत. आणि म्हणून संघाच्या या विजयादशमीच्या या शंखपूजनाच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या 4-5 दिवसामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळं खूप नुकसान अनेक शेतकऱ्यांचं झालं. गंगेच्या तीराला बऱ्याच जणांची पिकं, कारण पिकात पाणी गेलं, पिकांचं नुकसान झालं. काही जमिनी वाहिल्या, काहीच्या घरात पाणी गेलं. बेटाच्या भोवती सगळं पाणी होतं. काल पाणी कमी झालं, कदाचित पाणी जर राहिलं असतं तर आज तुम्हाला येता आलं नसतं. तरी गाळ बराच, आपण सकाळपासून केनी चालू होती, ट्रॅक्टर चालू होतं, गाळ आलेला होता खूप इथं. तर अशी परिस्थिती होती की आज कार्यक्रम फक्त विद्यार्थ्यांमध्ये करून घ्यावा लागतो का काय, अशी परिस्थिती होती. परंतु भगवंताच्या कृपेने गंगेचं पाणी ओसरलं. परंतु जे काही नुकसान होऊन गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना सरकारने मदत सहकार्य करावं आणि सरकार करील. कारण शेवटी शेतकऱ्याचं पीक म्हणजे वर्षभराचं एक पीक असतं. ते गेल्यानंतर पुढच्या पिकाचा प्रश्न असतो. हातातले पीक निघून गेलं म्हणजे त्याला खर्च व्हायचा होऊन गेलेला असतो. कर्ज काढून मनुष्य शेत अगदी नांगरटपासून मग पेरणी असेल, खत मटेरियल असेल, हे सगळं उभं करतो. आणि म्हणून काहींचे जनावरांचं नुकसान झालेलं आहे, यांना सरकारी मदत व्हावी म्हणून जे शासकीय अधिकारी आहेत पंचनामे वगैरे करताना त्यांनी अशा प्रकारचा सर्व विचार करून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत करावी, अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो. आणि आज या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने
बहुसंख्य भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आपण आलात, अशाही परिस्थितीत या ठिकाणी आलात. या ठिकाणी आज जी पंगत आहेत, समस्त ग्रामस्थ खंडाळा सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळ खंडाळा कोरणपूर, त्यानंतर आचारी सुरेश टेके, ट्रॅक्टर सेवा काशीनाथ पाटील गागरे वांजरगाव, अशोक पाटील त्रिभुवन वांजरगाव, सुरेश पाटील बळंगे रामपूर, विठ्ठल पाटील शिंदे वांजरगाव, लासुरे पाटील दोगलगाव आणि कॅन संदीप पाटील बारसे विरगाव आणि गंगागिरी महाराज सेवेकरी मंडळी या ठिकाणी सेवा करण्याकरता उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. मंडप व्यवस्था साई मंडप पुणतांबा श्याम कणसे, ज्योती मंडप गवणगाव राहुल भाऊ गायकवाड, सद्गुरू मंडप गोंडेगाव मुकुंद भाऊ, त्याचप्रमाणे रामगिरी महाराज कृपा मंडप दादाभाऊ लांडे आणि साऊंड व्यवस्था गोकुळ साऊंड सिस्टीम गोकुळ भाऊ शिंदे डवाळा. अशा प्रकारे यांची सर्वांची सेवा आहेत आणि वाढण्याची सेवा या ठिकाणी उपस्थित असणारे महिला मंडळ असतील, काही तरुण मंडळ असतील, त्यांनी करायची आहेत. आता मंडपात सर्व मावणार नाही, म्हणून आपले जी आखणी केली आहे त्या आखणीप्रमाणे आपण सर्वांनी पंक्ती धरायच्या आहेत आणि महाप्रसाद घ्यायचा आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गंगागिरी महाराज की जय, सद्गुरू नारायणगिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय.